रात्रीची वेळ आहे. एखादी व्यक्ती एका अत्यंत सुरक्षित उबदार अशा छावणीत झोपते. आणि आजूबाजूला रक्षक असतात, ओळखीचे साथीदार असतात, म्हणजे एक प्रकारची तटबंदीच असते ना ती. हो, अगदी तसंच. रातभर गप्पा होतात आणि सुरक्षिततेच्या भावनेत ती व्यक्ती गाढ झोपून जाते. पण जेव्हा सकाळी डोळे उघडतात तेव्हा ती छावणी, ते रक्षक, ती ऊब सगळं काही गायब झालेलं असतं. बापरे, म्हणजे जागे झाल्यावर आजूबाजूला काहीच नाही. काहीच नाही. तो माणूस जागा होतो तो एका भयान, निर्मनुष्य आणि खडकाळ माळरानावर. आजूबाजूला केवळ भयान, शांतता आणि पसरलेलं धुकं. हे कसं शक्य आहे? म्हणजे एका रात्रीत? तोच तर प्रश्न आहे. बाजिंद या ऐतिहासिक कादंबरीतील पान क्रमांक 25 आपल्याला याच एका थरारक आणि डोकं सुन्न करणाऱ्या रहस्यात खेचून नेतं. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच प्रसंगाचा वेध घेणार आहोत. या पुस्तकातील हा प्रसंग वाचताना खरंच अंगावर काटा येतो, कारण तो एकाच वेळी 2 पातळ्यांवर खेळतोय असं मला वाटतं. 2 पातळ्यांवर म्हणजे कसं? दुसऱ्या ठिकाणी जाणं आणि दुसरीकडे हे मानवी मनाचं, माणसाच्या अंतर्द्वंदाचं एक अत्यंत गडद चित्र आहे. हो, खरंय. कारण इतिहास केवळ तलवारींच्या पातीवर किंवा रणांगणावर लढला जात नाही ना. अगदी बरोबर. खऱ्या लढाया या माणसांच्या डोक्यात, त्यांच्या मानसिकतेत आणि रात्रीच्या मिठ्ठ अंधारात चालणाऱ्या गुप्त कारवायांमध्ये लढल्या जातात. नक्कीच. आज आपण ज्या पानाचं विश्लेषण करत आहोत ते आपल्याला 17व्या शतकातील एका अज्ञात, धूसर जगात घेऊन जातं, जिथे कोणताच माणूस वरवर दिसतो तसा नसतो. मला सर्वात आधी ना त्या पहाटेच्या दृश्याबद्दल बोलायचंय. हो, बोला ना. कारण सुरुवातीला निसर्गाचं जे चित्रण येतं ते ऐकायला खूप शांत आणि रम्य वाटतं, पण त्याच्या आत एक प्रचंड मोठा मानवी गोंधळ दडलेला आहे. अगदी बरोबर. सकाळी कोवळी सूर्यकिरणं धुक्याला जाळत आहेत आणि ती किरणं चेहऱ्यावर पडल्यामुळे सखाराम नावाच्या पात्राला जाग येते. सखाराम डोळे उघडतो आणि त्याला हा भयंकर धक्का बसतो की आपण छावणीत नाहीच आहोत. त्याची अवस्था काय झाली असेल याचा आपण फक्त विचार करू शकतो. हो ना. चला, यावर थोडी सविस्तर चर्चा करूया. कल्पना करा, एखादी व्यक्ती रात्री सुरक्षित ठिकाणी झोपलीये आणि सकाळी अचानक अनोळखी वाळवंटात जाग येतेय. सखारामची अवस्था नेमकी तशीच झाली होती. पण माझा इथे एक साधा प्रश्न आहे. विचारा. सखाराम आणि त्याचे आणखी 3 साथीदार, असे एकूण 4 धडधाकट पुरुष रात्री शिर्क्यांच्या छावणीत झोपले होते. हो, राजे शिर्क्यांची छावणी. मग या 4 माणसांना त्यांच्या झोपेतून साधी चाहुलीही न लागू देता एका सुरक्षित छावणीतून उचलून या उघड्या माळरानावर आणलं कसं गेलं? हे थोडं अतिशयोक्ती वाटत नाही का? खरं तर वरवर पाहता ते अशक्यच वाटतं. तिचं काम नाहीये. मग ते काय आहे? ती एक अत्यंत प्रगत अशी ज्याला आपण स्टेल्थ टेक्निक म्हणतो, म्हणजे गुप्तपणे हालचाल करण्याची कला होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गनिमी काव्याचा जो वापर व्हायचा ना, त्यात हालचालींमधील निशब्दता हा सर्वात महत्वाचा पाया होता. म्हणजे अजिबात आवाज न करता काम फत्ते करणे. अगदी तेच. आता 4 माणसांना हलवण्यासाठी त्यांनी काय केलं असेल? कदाचित विशिष्ट गुंगी आणणाऱ्या वनस्पतींच्या धुराचा वापर केला गेला असावा. अरेच्छा, जेणेकरून त्यांची झोप अधिक गाढ होईल. हो, जेणेकरून त्यांना काहीच कळणार नाही. किंवा त्यांना उचलण्याच्या पद्धती इतक्या अचूक असतील की शरीराचा तोल न बिघडवता त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेलं गेलं. बाप रे, हे तर खूपच कठीण आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे काम एका माणसाचं नसू शकत. ती एका अत्यंत प्रशिक्षित साखळीची, एका नेटवर्कची रात्रभर चाललेली मोहीम असू शकते. म्हणजे ज्यावेळेस हे 4 जण छावणीत सावित्री आणि खंडोळीचा भूतकाळ ऐकत बसले होते आणि मग गाढ झोपले, त्यावेळेस त्यांच्या आजूबाजूला एक संपूर्ण अदृश्य यंत्रणा कार्यरत होती. तर नक्कीच ही कल्पनाच मुळात भीतीदायक आहे. म्हणजे तुमच्या नकळत तुमचं शरीर, तुमचं अस्तित्व कुणाच्या तरी पूर्ण नियंत्रणात आहे. उघड्यावर असण्याची ती असुरक्षिततेची भावना सखारामच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असली पाहिजे. हो, आणि तो घाबरलेला असणारच. पण या धक्क्यातून सावरत असतानाच सखारामचं लक्ष एका अशा गोष्टीकडे जातं जी या जागे बदलण्याच्या रहस्यापेक्षाही अधिक गूढ आहे. बरोबर. इथून हा प्रसंग एका भौगोलिक रहस्याकडून थेट मानसिक रहस्याकडे वळतो. हो, कारण लेखकाने इथे निसर्गाचा जो वापर केला आहे तो केवळ वर्णनापुरता मर्यादित ठेवलेला नाहीये. सूर्यकिरण धुक्याला जाळत आहेत हे वाक्य खूप सूचक आहे. सूचक म्हणजे कसं?
धुके हे नेहमीच संभ्रमाचे, लपवाछपवीचे प्रतीक मानले जाते. रात्री घडलेल्या अज्ञात घटनांचं ते धुकं आहे आणि आता सत्याचा प्रकाश म्हणजे सूर्याची किरणं ते धुकं जाळून सत्य समोर आणत आहेत. सखाराम पाहतो की त्याच्या समोरच खंडोजी बसलेला आहे. हो, खंडोजी सूर्यनारायणाच्या किरणात बसला आहे आणि सूर्याकडे एकटक पाहत आहे. आणि तिथेच तो सर्वात मोठा विरोधाभास सखारामला दिसतो. बरोबर. खंडोजी सूर्याकडे पाहत सूर्य त्राटक करत आहे, पण त्याच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहत आहेत. यातली सर्वात रंजक आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हीच आहे. आता मला इथे थांबून या त्राटक करण्याच्या कृतीविषयी थोडं समजून घ्यायचंय. योगशास्त्रामध्ये त्राटक हा एकाग्रतेचा सर्वोच्च टप्पा मानला जातो, बरोबर ना? हो, अगदी उच्च कोटीची एकाग्रता. मग जर एखादा माणूस इतक्या उच्च स्तरावर एकाग्रता साधत असेल तर तो रडत कसा असू शकतो? हा विरोधाभास कसा समजून घ्यायचा? यामागचं मानसशास्त्र आणि शरीरशास्त्र समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या बिंदूवर किंवा थेट सूर्यावर त्राटक करता तेव्हा तुमच्या डोळ्यांच्या स्नायूंवर प्रचंड ताण पडतो. हां, आणि शारीरिक प्रक्रियेचा भाग म्हणून साहजिकच डोळ्यांतून पाणी येतं. पण लेखकांनी इथे घळाघळा अश्रू वाहणे असा शब्दप्रयोग केलाय. म्हणजे ते फक्त शारीरिक ताणामुळे आलेला पाणी नाहीये. मुळीच नाही. हे केवळ शारीरिक पाणी नाही, हा भावनांचा फुटलेला बांध आहे. जेव्हा तुम्ही त्राटक करता तेव्हा तुमच्या मनातील सर्व विचार शून्य होणं अपेक्षित असतं. मन पूर्णपणे शांत, स्थिर असावं लागतं. पण इथे तसं होताना दिसत नाहीये. हो, खंडोजीच्या बाबतीत उलटं घडत आहे. तो शारीरिकदृष्ट्या त्राटक करत असला तरी त्याच्या आत एक प्रचंड भावनिक वादळ सुरू आहे. आपण याला एका प्रेशर कुकरच्या उदाहरणाने समजू शकतो. प्रेशर कुकर म्हणजे कसं? बघा, प्रेशर कुकरमध्ये आपण आतून प्रचंड दाब निर्माण करतो आणि तो दाब बाहेर पडू नये म्हणून झाकण घट्ट लावतो. बरोबर. पण जर त्यातील वाफेला बाहेर पडायला शिटीसारखी जागा मिळाली नाही तर काय होईल? तो कुकर फुटेल. अगदी तसंच खंडोजीच्या मनाची अवस्था त्या कुकरसारखी झाली आहे. आदल्या रात्री छावणीत सावित्री आणि त्याचा भूतकाळ चर्चेत आला होता. तेव्हा सर्वांसमोर त्याने स्वतःच्या भावनांवर अत्यंत कठोर नियंत्रण ठेवलं असावं. म्हणजे त्याने तो दाब आतल्यात साठवला. हो, पण पहाटेची वेळ ही अशी असते जेव्हा निसर्ग शांत असतो आणि माणसाचं मन सर्वात जास्त संवेदनशील असतं. एकांतात जेव्हा त्याला वाटलं की आपल्याला कोणी पाहत नाहीये तेव्हा त्याच्या मनाची ती शिटी वर झाली आणि ते दबलेले हुंदके अश्रूंच्या रूपाने बाहेर आले. हे स्पष्टीकरण खूपच वेधक आहे. पण तरीही मला एक शंका येते. कोणती शंका? आपण ज्या खंडोजीबद्दल बोलत आहोत तो एक अत्यंत कणखर माणूस आहे. काल रात्री छावणीत भूतकाळ उलगडत असताना त्याने दाखवलेला संयम पाहता तो असा अचानक पहाटेच्या वेळी एका निर्मनुष्य ठिकाणी कमकुवत कसा पडू शकतो? बरोबर विचारताय तुम्ही. त्यातील असा काहीतरी ताण आहे जो तो सतत स्वतःच्या खांद्यावर वाहत आहे. आणि त्या ताणाचं मूळ आपल्याला पुढे उलगडणाऱ्या संवादात सापडतं. खंडोजीच्या या अवस्थेवरून सखाराम आणि खंडोजी यांच्यातील थेट संवादाला सुरुवात होते. हो, सखाराम दचकून स्वतः जागा होतो आणि आपल्या इतर 3 साथीदारांना जागेत करतो. आणि मग मोठ्या आश्चर्याने थोड्याशा उपहासात्मक आवाजात खंडोजीला विचारतो, तुम्ही कधी उगवला खंडोजीराव? या प्रश्नात सखारामचा गोंधळ तर आहेच, पण एक प्रकारचा संशयही आहे. तुम्ही कधी उगवला या शब्दांतून सखाराम त्याला विचारत आहे की आम्ही तर झोपलो होतो, पण तुम्ही इथे कधीपासून बसला आहात? हो, आणि या अनपेक्षित आवाजाने खंडोजीची जी प्रतिक्रिया येते ना ती एखाद्या माणसाची नसून एका अत्यंत प्रशिक्षित यंत्राची वाटते. प्रशिक्षित यंत्राची. हो, कारण तो अचानक भानावर येतो, डोळे पुसतो, सावध होतो आणि लगेच एक बचावात्मक पवित्रा घेतो. त्याच्या या प्रतिक्रियेतच त्याच्या व्यक्तिमत्वाचे खरे रहस्य दडलेले आहे. म्हणजे तो रडत होता, तो त्याच्या सर्वात असुरक्षित आणि भावनिक अवस्थेत होता. अगदी बरोबर. पण सखारामचा आवाज कानावर पडताच काही सेकंदांच्या आत तो त्या अवस्थेतून बाहेर येतो. त्याचे ते डोळे पुसणे हे केवळ अश्रू पुसणे नाहीये, ती त्याची कमकुवतपणाची खून पुसून टाकण्याची, स्वतःचा तो मुखवटा पुन्हा चेहऱ्यावर चढवण्याची कृती आहे. एका क्षणात तो भावनांच्या आवेगातून बाहेर पडून वास्तवातील धोक्यांसाठी सज्ज होतो. हा जो स्विच आहे ना तो फक्त एका अत्यंत कसलेल्या माणसाकडेच असू शकतो. तो म्हणतो, मी हे काय तुम्ही उठायच्या अगोदर इथे येऊन बसलो. तो विषय टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. पण सखाराम आता त्याला सोडणार नसतो. अजिबात नाही. झोपेतून उठल्यावर अचानक जागा बदललेली असणं आणि सोबतच्या माणसांपैकी एकाचा आधीच जागं असणं यावरून सखारामला खात्री पटते की यामागे काहीतरी काळंबेरं नक्कीच आहे. हो, तो थेट
आणि अत्यंत बोचरा प्रश्न विचारतो. आणि रात्री अचानक कुठे गायब झाला होता तुम्ही? रात्री आम्ही राजशिक्यांच्या छावणीत होतो आणि आता इथे कसे काय आलो? सखारामचा हा प्रश्न एका सामान्य माणसाचा अत्यंत रास्त प्रश्न आहे. हो ना? आणि मग या प्रश्नाच्या उत्तरातून असा एक खुलासा होतो जो सखारामला आणि पर्यायाने आपल्यालाही मुळापासून हादरवून सोडतो. तो खुलासा या संपूर्ण प्रसंगाचा, या पानाचा केंद्रबिंदू आहे. खंडोजी अत्यंत शांतपणे, कोणताही गाजावाजा न करता, पण तितक्याच ठामपणे सखारामच्या प्रश्नाचं उत्तर देतो. तो म्हणतो, अहो रात्री हेरगिरी करावी लागते. मी शिवरायांचा निष्ठावान गुप्तहेर आहे. बापरे. हां, तो क्षण आहे जिथे कथानक पूर्णपणे उलटं फिरतं. एक माणूस जो काल रात्रीपर्यंत फक्त एक सहप्रवासी वाटत होता, जो त्यांच्यासोबत बसून भूतकाळाच्या गोष्टी ऐकत होता, हो, जो आत्तापर्यंत रडत होता, तो अचानक स्वतःची ओळख एका गुप्तहेराच्या रूपात उघड करतो. आणि तो कोणाचा गुप्तहेर आहे? तर थेट छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान गुप्तहेर. इकेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. जर आपण याचा 17व्या शतकातील इतिहासाशी आणि मोठ्या संदर्भाशी संबंध जोडला ना, तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर यंत्रणेची व्याप्ती समजते. बहिर्जी नाईक यांच्या नेतृत्वाखालील ही यंत्रणा अफाट होती. हो. या गुप्तहेरांचे सर्वात मोठे हत्यार त्यांची तलवार नसून त्यांची ओळख लपवण्याची क्षमता होती. त्यांना एकाच वेळी 2 आयुष्य जगावी लागत असत. एक दुहेरी अस्तित्व. हो, डबल लाईफ. एका गुप्तहेराचे जीवन किती खडतर असते हे या प्रसंगातून स्पष्ट होते. त्यांना केवळ शत्रूपासूनच नव्हे, तर प्रसंगी स्वतःच्या साथीदारांपासून, मित्रांपासूनही आपली ओळख लपवून ठेवावी लागते. हे खरंच थक्क करणार आहे. कारण विचार करा, हे 4 लोक त्याच्यासोबत प्रवास करत आहेत. ते एकमेकांवर अवलंबून आहेत. ते एकाच छावणीत झोपले आहेत. बरोबर. पण त्या चौघांना गाढ झोप लागलेली असताना हा माणूस उठतो, अंधारात निघून जातो, शत्रूच्या किंवा इतरांच्या हालचालींवर नजर ठेवतो, म्हणजेच हेरगिरी करतो, आणि परत येऊन त्यांच्यासोबत असा वावरतो जणू काही घडलंच नाही. आणि सर्वात मोठा प्रश्न जो सखारामने विचारला की आम्ही इथे कसे आलो, त्याचं उत्तर खंडूजीने थेट शब्दांत दिलं नसलं तरी यातून ते पूर्णपणे स्पष्ट होतं. म्हणजे खंडोजीनेच किंवा त्याच्या यंत्रणेनेच त्यांना त्या छावणीतून या सुरक्षित पण निर्मनुष्य माळरानावर हलवलं असणार. नक्कीच. यामागे अनेक रणनीतिक कारणं असू शकतात. कोणती कारणं असू शकतील? कदाचित शिर्क्यांच्या त्या छावणीत राहणे त्यांच्या जीवितासाठी धोक्याचं ठरू शकले असते, किंवा तिथे शत्रूचा हल्ला होण्याची शक्यता असावी. किंवा दुसरी शक्यता अशीही असू शकते की खंडोजीला स्वतःची हेरगिरीची मोहीम पूर्ण करण्यासाठी त्यांना अशा जागी हलवणं आवश्यक वाटलं असेल जिथे त्यांच्यावर कोणाची नजर पडणार नाही आणि तो मोकळेपणाने आपलं काम करू शकेल. हे सगळं ऐकून खरंच डोकं सुन्न होतं. होऊ देता त्यांच्या न कळत त्यांची जागा बदलणे हे एका सर्वसामान्य माणसाचं काम असू शकत नाही. हे एका कसलेल्या, अत्यंत प्रशिक्षित आणि आपल्या कामाशी प्रामाणिक असलेल्या गुप्तहेराचेच काम आहे. पण इथे मला एक मोठा मानसिक पेच जाणवतोय. कोणता? जेव्हा खंडोजी अत्यंत अभिमानाने सांगतो की मी शिवरायांचा निष्ठावान गुप्तहेर आहे, तेव्हा त्याच्या त्या घळाघळा वाहणाऱ्या अश्रूंचा आणि या कठोर ओळखीचा ताळमेळ कसा लावायचा? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. एकीकडे अशी अफाट कर्तव्य कठोरता की स्वतःच्या साथीदारांनाही न सांगता रात्रीच्या अंधारात मोहिमा पार पाडणे, अत्यंत थंड डोक्याने माणसांची जागा बदलणे, आणि दुसरीकडे पहाटेच्या वेळी एकांतात लहान मुलासारखं रडणे. ही भावनिक ओढाताण भयानक असली पाहिजे. हो. आपण नेहमी गुप्तहेरांना भावनाशून्य, यंत्रवत काम करणारे सैनिक मानतो, जेम्स बॉन्ड किंवा तत्सम पात्रांसारखे. पण तेही शेवटी हाडामासाचेच माणसं असतात ना. हे अगदी योग्य विश्लेषण आहे. आपण अनेकदा इतिहासातील पात्रांचे दैवतीकरण करतो किंवा त्यांना भावना नसलेले लोखंडी पुतळे मानतो. खरंय. पण एक गुप्तहेर म्हणून काम करताना मनाचे कप्पे करावे लागतात, ज्याला आधुनिक मानसशास्त्रात आपण इमोशनल कंपार्टमेंटलायझेशन म्हणतो. मनाचे कप्पे म्हणजे भावना वेगळ्या आणि काम वेगळं. अगदी तसंच. जेव्हा खंडोजी छावणीत होता तेव्हा तो एक सामान्य प्रवासी होता. जेव्हा तो रात्री मोहिमेवर गेला तेव्हा तो एक भावनाशून्य, तीक्ष्ण गुप्तहेर होता. एका गुप्तहेराला स्वतःच्या कोणत्याही भावनिक कमकुवतपणाला मोहिमेच्या आड येऊ न देण्याचं कठोर प्रशिक्षण असतं. त्यामुळे जेव्हा कर्तव्य आणि निष्ठासमोर येते तेव्हा स्वतःचे दुःख, भूतकाळ, संताप या सगळ्या भावनांना एका कप्प्यात बंद करून ठेवावंच लागतं. म्हणजे तो जो पहाटेचा प्रसंग होता तो केवळ भूतकाळातील दुःखाचा उमाळा नव्हता? नाही, अजिबात नाही.
तो या साठवलेल्या दाबून ठेवलेल्या दुहेरी आयुष्याचा घुसमटीचा स्फोट होता. स्वतःच्या मित्रांपासून आपली ओळख लपवणे, कुणावरही पूर्ण विश्वास न ठेवता सतत सावध राहणे आणि तरीही त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेणे, हा विचारच अंगावर काटा आणणारा आहे. हो, तो एकाकीपणा किती भयंकर असेल, जिथे तुम्हाला तुमचं खरं रूप कोणालाच दाखवता येत नाही. आणि या सगळ्या घटनाक्रमात खंडोजीने जे काही मोजक्या शब्दात उत्तर दिलं आहे, त्यात कसलाही बचाव नाहीये, तर एक प्रकारचा ठाम अभिमान आहे. मी शिवरायांचा निष्ठावान गुप्तहेर आहे. हे वाक्य तो कोणत्याही अपराधीपणाच्या भावनेशिवाय उच्चारतो. तो अभिमान असणे अत्यंत नैसर्गिक आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या नेत्यासाठी काम करणे ही त्या काळातील सर्वोच्च निष्ठेची कसोटी होती. महाराजांचे गुप्तहेर हे राज्याचे डोळे आणि कान होते. ते राज्याच्या सुरक्षितेचा पाया होते. बरोबर. खंडोजीचे हे वाक्य सखाराम आणि त्याच्या साथीदारांसाठी केवळ एक उत्तर नव्हते, तर तो एक पूर्णविराम होता. त्या एका वाक्यानंतर सखारामचे सर्व प्रश्न, सर्व संशय, सर्व असुरक्षिततेची भावना एका क्षणात संपून गेली असणार. कारण शिवरायांचा गुप्तहेर असणं हेच त्या व्यक्तीच्या विश्वासार्हतेचे, त्याच्या निष्ठेचे आणि त्याच्या सामर्थ्याचे सर्वात मोठे प्रमाणपत्र होते. हो, आणि सखारामलाही हे कळून चुकले असावे की ज्या माणसाने रात्रीतून आपल्याला इथवर आणले, तो आपला शत्रू नसून आपला रक्षकच आहे. आपण जर या पृष्ठ क्रमांक 25 वरील संपूर्ण संवादांची आणि घटनांची रचना पाहिली, तर लक्षात येतं की लेखकाने अतिशय कमी शब्दांत आणि कृतींतून खूप मोठा अर्थ दडवला आहे. अगदी. सुरुवातीचे धुक्यातून येणारे ऊन, मग तो सपाट खडक, मग सूर्याकडे पाहणे, ते अश्रू आणि शेवटी तो मोठा खुलासा, ही सगळी मालिका एका उत्कृष्टपणे दिग्दर्शित केलेल्या सिनेमाच्या दृश्यासारखी डोळ्यांसमोर उभी राहते. हो ना. तुम्ही कधी उगवला खंडोजीराव? हा प्रश्न जितका साधा आणि उपहासात्मक वाटतो, तितकेच त्याचं उत्तर एखाद्या बॉम्बस्फोटासारखा धक्कादायक आहे. यातून लेखकाने केवळ एका गुप्तहेराची ओळखच उघड केली नाही, तर त्या काळातील अनिश्चिततेचे आणि गुप्ततेचं वातावरणही अत्यंत प्रभावीपणे उभे केले आहे. या प्रसंगाचं सर्वात मोठं यश याच गोष्टीत आहे की तो आपल्याला इतिहासाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन देतो. हा प्रसंग आपल्याला सांगतो की 17व्या शतकातील मराठा साम्राज्याची हेरगिरी व्यवस्था केवळ माहिती गोळा करण्यापुरती मर्यादित नव्हती. मग ती कशी होती? ती व्यवस्था अत्यंत चोख, सूक्ष्म आणि मानवी क्षमतेच्या सर्वोच्च बिंदूवर काम करणारी होती. त्यात काम करणारी माणसं स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याची, स्वतःच्या भावनांची, सुखदुःखाची पूर्णपणे राख रांगोळी करून केवळ आणि केवळ एका ध्येयासाठी, स्वराज्यासाठी उभी होती. खरंच खंडोजीचा तो पहाटेचा एकांत आणि त्याची ती अश्रूंची न बोलता दिलेली कबुली हे त्यागाचं सर्वात मोठं आणि जिवंत उदाहरण आहे. तर या सगळ्या सखोल चर्चेचा नेमका अर्थ काय? या एका पानावरील कथानकातून कोणती मोठी समज घेऊन पुढे जायचं? मला वाटतं यातून हेच सिद्ध होतं की आपण ज्याला इतिहास म्हणतो, तो अशा असंख्य अज्ञात, निनावी आणि चेहरा नसलेल्या माणसांच्या मानसिक आणि शारीरिक त्यागावर उभा आहे. अगदी बरोबर. धुक्यातून बाहेर येणाऱ्या सूर्यासारखेच हे रहस्य हळूहळू उलगडते. सुरुवातीला जो गोंधळ आणि संभ्रम असतो, तो शेवटी एका स्पष्ट आणि लख्ख सत्यात बदलतो. खंडोजी हा केवळ एक सहप्रवासी किंवा रडणारा सामान्य माणूस उरत नाही, तर तो एका मोठ्या ऐतिहासिक ध्येयाचा, एका अफाट साम्राज्याच्या सुरक्षेचा वाहक बनतो. आणि हेच ते वास्तव आहे ज्याचा स्वीकार सखारामला आणि त्याच्या साथीदारांना त्या पहाटे करावा लागतो. ज्या वास्तवाचा त्यांनी रात्री छावणीत गप्पा मारताना स्वप्नातही विचार केला नसेल, ते वास्तव सकाळी एका उघड्या, निर्मनुष्य माळरानावर त्यांच्यासमोर उभं ठाकतं. खंडोजीचं व्यक्तिमत्व हे त्या माळरानासारखंच बाहेरून अत्यंत खडबडीत आणि कणखर आहे. पण त्याच्या आत कुठेतरी तो अश्रूंचा, मानवी भावनांचा पाझरही जिवंत आहे. हो, हाच खरा मानवी स्वभाव आहे, जो एका सर्वोच्च ध्येयासाठी कर्तव्याच्या आड भावनांना येऊ देत नाही, पण जेव्हा निसर्ग आणि वेळ साथ देतो, तेव्हा त्या भावनांना मोकळी वाटही करून देतो. खरंच हे सगळं अत्यंत विचार करायला लावणारं आहे. इतिहास केवळ अभ्यासण्याची गोष्ट राहत नाही, तर ती अनुभवण्याची गोष्ट बनते. आजच्या या सखोल विश्लेषणाचा शेवट करताना मला एका वेगळ्याच विचारावर जाऊन थांबायचं आहे. हो, सांगा ना. आपण नेहमी गुप्तहेरांच्या शौर्याच्या, त्यांचा चातुर्याच्या, त्यांनी वेषांतर करून आणलेल्या अचूक बातम्यांच्या आणि रोमांचक मोहिमांच्या कथा ऐकतो. हो, नेहमीच.
पण या प्रसंगातून आपल्याला त्यांच्या एकाकीपणाची, त्यांच्या आतल्या भयानक घुसमटीची जाणीव होते. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ज्या माणसाला स्वतःच्याच मित्रांपासून, सोबत चालणाऱ्या साथीदारांपासून आपली खरी ओळख, आपले विचार आणि आपल्या हालचाली लपवून ठेवाव्या लागतात, त्याच्या मनावर किती प्रचंड ताण असेल. हो, तो ताण आपण कल्पनेच्याही पलीकडचा आहे. दिवसा एक सामान्य माणूस म्हणून हसणे आणि रात्री मृत्यूच्या छायेत वावरणे, हा खेळ खेळताना त्याला कधीही कोणाजवळ मन मोकळं करता येत नसेल. आज आपण खंडोजीचे ते अश्रू पाहिले कारण लेखकाने ते टिपले. हो, सुदैवाने आपल्याला ते वाचायला मिळालंय. पण इतिहासाच्या त्या कालखंडात अशा या अज्ञात आणि निष्ठावान गुप्तहेरांच्या कित्येक कथा, कित्येक न पुसलेले अश्रू आणि त्यांचे ते भयानक एकाकीपण या सह्याद्रीच्या माळाराणांवर, त्या सपाट खडकांवर, त्या धुक्यात कायमच्या गाडल्या गेल्या असतील का? ज्यांची नोंद कोणत्याही बखरीत किंवा दस्तऐवजात झाली नसेल. हा खूपच अस्वस्थ करणारा विचार आहे. हो, याच एका अस्वस्थ करणाऱ्या पण अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नासोबतच आज आपण इथेच थांबूया.